आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 3 सख्या बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली। मंगळवारी रात्री 2 वाजता तिन्ही बहिणींनी एकमेकींचा हात धरून बाल्कनीतून उडी मारली। पडण्याचा आवाज ऐकून कॉलनीतील लोक तिथं पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली। तिन्ही बहिणींचं वय 12 ते 16 वर्षाच्या दरम्यान आहे। मीडिया रिपोर्टनुसार तिन्ही बहिणींना टास्क आधारित कोरियन लव्ह गेमचं व्यसन होतं। त्या कोरोना काळापासून हा गेम खेळत होत्या। वडिलांनी त्यांना गेम खेळण्यास मनाई केली आणि त्यांना फटकारलं। यामुळे तिन्ही बहिणींनी हे पाऊल उचललं। मात्र कुटुंबीय सध्या काहीही बोलत नाहीयेत। ही घटना भारत सिटी B1 टॉवर मधील फ्लॅट नंबर 907 मधील आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था आलोक प्रियदर्शी यांनी सांगितलंय की पोलीस प्रत्येक पैलूवर तपास करत आहेत। आतापर्यंतच्या तपासात तिघींनी आत्महत्या केल्याचं समोर आलंय। तिघी एकत्रच राहत होत्या, त्या मोबाईलवर गेम खेळत होत्या। कोणत्या परिस्थितीत त्यांनी आत्महत्या केली याचा तपास सुरू आहे। तिन्ही बहिणी ज्या खोलीत झोपत होत्या तिथं डायरीत एक सुसाईड नोट सापडली। त्यात लिहिलं होतं, मम्मी पप्पा सॉरी, गेम सोडता येत नाहीये। कोरियन लव्ह गेम हा एक प्रकारचा ऑनलाईन गेम आहे। हे इंटरनेटवर चालणाऱ्या अशा ऑनलाईन चॅट सिस्टीमचं नाव आहे, ज्यात समोरची व्यक्ती स्वतःला कोरियन किंवा परदेशी मुलगा मुलगी असल्याचं सांगून बोलणं सुरू करते। हा गेम बहुतेक सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सद्वारे पसरतो। अनेक प्रकरणांमध्ये बोलणे न ऐकल्यास धमकावलं जातं। यामुळे खेळणारी व्यक्ती तणावात येते, त्यात तिचं किंवा त्याचं वर्तन बदलू लागतं। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।